सांगलीतील नंदनवन नगरी, दत्तनगर, कलानगर आणि बाह्यवळण रस्ता परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी एका घोड्यावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याचा मृत्यू घडवून आणला होता. त्यानंतर रविवारी सकाळी एका डुकराचाही श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात भटक्या श्वानांचे कळप दिवस-रात्र मुक्तपणे फिरत असून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर, दुचाकी स्वारांवर तसेच पाळीव आणि भटक्या प्राण्यांवर हल्ले करण्याचे गंभीर प्रकार वाढलेत. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असतानाही सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण याद्वारे यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा अपुरी पडत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. कलानगर परिसरात यापूर्वीही एका लहान मुलाचे लचके तोडून या भटक्या कुत्र्यांनी त्याला ठार केलं होतं. तर काल झालेल्या घोड्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत असतानाच आज डुकराचाही मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिकेने त्वरित विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. आमच्या सांगलीमधील नंदनवन कॉलनीमधील आमचे सगळे शेजारी, माझे मित्र आणि ज्येष्ठ सगळे या नंदनवन कॉलनीतले जमले आहेत. गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा इतका उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे. कुत्र्यांनी इतका त्रास या कॉलनीमध्ये सहन करावा लागतो. 2 दिवसापूर्वी एक घोड्याचं पिल्लू या कुत्र्याने फाडून टाकलं, पाठला करून त्याला मारून टाकलं. आज सकाळी एका डुकराच्या पिल्लाला त्या कुत्र्याने मारून टाकलं, अक्षरशः फाडलंय त्या डुकराला. अनेक लहान मुलांच्या मागंसुद्धा आत्तापर्यंत ही कुत्री लागलेत. आमच्या कॉलनीतील ज्येष्ठ आमच्या लोकांनी महापालिकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली, फोनवरून तक्रार केली. मात्र कुठंतरी एक गाडी पाठवायची, फॉर्मॅलिटी करायची आणि एकही कुत्रा आजपर्यंत त्यांनी पकडलेलं नाही. खरं तर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे भटके कुत्रे हे पकडून महापालिकेनं किंवा ते अथॉरिटीनं नेले पाहिजेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानासुद्धा इथं पालन होत नाही. दुसरी गोष्ट, महापालिका दरवर्षी या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बजेट पास करते. मग हे बजेट जाते कुठं? कारण प्रत्येक भागामध्ये गेल्या काही दिवसात मिरजमध्ये पण एका लहान मुलाला फाडले, सांगलीमध्ये सुद्धा असा प्रकार होतो. आता आमच्या कॉलनीमध्ये तर आम्ही डोळ्यांनी बघतो. हे जर महापालिकेने याची दखल घेतली नाही आणि आमच्या कॉलनीतली या सगळी कुत्री जर भटकी कुत्री काय सांगलीतली सगळी जर कुत्री नेऊन त्याचा बंदोबस्त नाही केला तर हे सगळे भटकी कुत्री गोळा करून आम्ही महापालिकेमध्ये आणून भेट म्हणून त्यांना देऊ आणि सगळ्या महापालिकेच्या आवारामध्ये कुत्री तुम्हाला दिसतील. मी बिपिन साळसकर, नंदनवन नगरी सांगलीतील रहिवासी आहे. आत्ताच ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी एक घोड्याच्या पिल्ल्यावर संध्याकाळी 6 वाजल्यापासून भटक्या कुत्र्यांनी इथल्या हल्ला चालू केला होता. जवळपास 8 वाजल्यापासून आमच्या कॉलनीतील रहिवाशांनी त्या पिल्लाच्या म्हणजे जवळ मागून त्याचा ॲक्च्युली बऱ्यापैकी लचका तोडलेला त्यांनी आणि 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत त्या पिल्लाचं रक्षण करत बसलेले आणि पाऊस चालू होता दिवशी रात्री आणि तरी पण ती कुत्री जात नव्हती. अशा परिस्थितीत कसं आहे, दुर्दैवाने ते कुत्रं ॲक्च्युली ते घोडं मरण पावलं. आणि असंच ॲक्च्युली आत्ता एक इन्सिडेंट घडला की डुकराचं पिल्लू होतं, त्याला आता लचके तोडताना व्हिडिओ चालला आहे समोर आणि बऱ्याच गेल्या महिन्याभरापासून लहान मुलांच्या हल्ले होण्याचे प्रकार आता खूप वाढले आहेत. तेव्हा हे थांबलं पाहिजे, नाहीतर अन्यथा सर्व नागरिकांनी असं ठरवलं आहे की ती कुत्री आणि ॲक्च्युली जे आहे टोळकी त्यांना पकडून ती गाढवं कुत्री सगळी ॲक्च्युली महापालिकेच्या दारात आम्ही आणून सोडू. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे.